लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 काँग्रेस भवन येथे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार याचं सर्वप्रथम आपण सगळे टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे लढवय्ये शिलेदार ज्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून हा लढा दिला, त्यांना सुद्धा मी त्यांच्या लढवय्येपणाला त्यांनी जी झुंज दिली त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि या लढ्यामध्ये त्या साऱ्यांनी आपली साथ दिली याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. पालिकेच्या या निवडणुकीमध्ये लातूरनं महाराष्ट्राला दाखवून दिलं लातूर आहे. लातूर हे आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं आहे. लातूर हे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं आहे. लातूर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पाठीशी आहे. लातूर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. मी आदरणीय राहुल गांधी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या आपल्या नेत्यांना लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या विजयाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. लातूरच्या या निवडणुकीमध्ये सगळे झाले. पण लातूरनं त्या सगळ्यांना सांगितलं हमारे आंगने में तुम्हारा क्या काम है. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल भारतीय जनता पक्षाने जी वक्तव्य केली, राजकारणाचा स्तर ज्यांनी घालवला
ज्यांनी लोकभावना दुखावली, लोकांनी मतदानातून प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लातूर असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपल्याला स्वच्छ कारभार द्यायचा आहे, आपल्याला पारदर्शक कारभार द्यायचा आहे, आपल्याला गतिमान कारभार द्यायचा आहे, आपल्याला गुणवत्तापूर्ण कारभार द्यायचा आहे, आपल्याला भ्रष्टाचार मुक्त कारभार द्यायचा आहे. हे मला आपल्याला आणि विशेषतः लातूरकरांना या ठिकाणी सांगावंसं वाटतं. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आज संपन्न झाल्या. या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं ते फक्त लातूर. आणि म्हणून लातूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लातूरकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. इथं जे उपस्थित आहेत ते सारे या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर लढला, याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. कारण आज या ठिकाणी तुम्ही सारे उपस्थित आहात याचाच अर्थ निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर होता. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्षानं प्रभाग निहाय जे प्रभारी आणि सहप्रभारी नेमले त्यापैकी अनेक इथं उपस्थित आहेत. त्या सगळ्या निवडणुकीचे प्रभारी आणि सहप्रभारी त्यांचे देखील मी इथं आभार मानू इच्छितो. प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 18 इथं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जो कार्यकर्ता ज्यांनी या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव गजरात अभिनंदन केलं. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी त्या सगळ्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये
कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांचे देखील टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं, धन्यवाद व्यक्त करावे. आपल्या लातूरचे माजी महापौर ऍडव्होकेट दीपक सूळ हे काँग्रेसचे ओपनिंग बॅट्समॅन आहेत. त्यामुळं लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सकाळी तुम्हाला सगळ्याला धाकधूक होते. धाकधूक 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 धाकधूक. पण सुरुवातीला विजयाची सलामी प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार ऍडव्होकेट दीपक सूळ यांनी दिली आणि तिथून विजयाची घोडदौड ही सुरू झाली आणि म्हणून त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी केलं पाहिजे. आपले लाडके नेते धीरज देशमुख प्रचाराची धुरा हाती घेतली आणि प्रभावीपणे त्यांनी काही प्रभागामध्ये प्रचार केला आणि जिथं जिथं ते गेले तिथं तिथं आपले सगळे उमेदवार निवडून आले. त्यामुळे टाळ्याच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करावं. प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल. आपले लाडके खासदार शिवाजी गाडगे त्यांचं देखील टाळ्याच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी धन्यवाद व्यक्त करावेत. कारण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 नाही 2 वाजेपर्यंत अहोरात्र आपल्या लाडक्या खासदारांनी कष्ट घेतले आणि आज त्याचं फलित आपल्या पुढं आहे. त्यामुळं त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करावे. येतो त्याच्याकडे. Behind every successful man there is a woman. यशस्वी पुरुषाच्या पाठीशी यशस्वी स्त्री असते. आणि आपण सगळ्यांनी मी तर रोजच त्यांचं कौतुक करतो, पण आज तुम्ही सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं कौतुक. आपण नेहमी ही तुम्हाला तिकीट दिलं असतं आणखी 8 जागा निवडून आल्या. हे आपलं कुटुंब आहे. आज आपण सारे इथं कुटुंब म्हणून एकत्रित झालेले आहोत आणि लातूर हे आपलं कुटुंब आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी हे मांडलं
आणि या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं, या कुटुंबाला पुढे घेऊन जाणं, या कुटुंबाला प्रगतीपथावर नेणं, या कुटुंबाची भरभराट कशी होईल यासाठी पावलं उचलणं, हे सारं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून करायचंय ही विनंती आणि हे आव्हान या निमित्तानं मी करू इच्छितो. खरं म्हणजे आता तुम्हाला याची कल्पना आहे की सूर्य हा पूर्वेला उगवतो. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये देखील निवडणुकीचा जर निकाल तुम्ही पाहिला तर राजा माने या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा सूर्य सुद्धा हा पूर्वेहून उगवलेला आहे याची कल्पना मला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे तुम्ही आम्ही निवडणूक लढलो, पण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी कटकारस्थान केलं. लातूरनं हे दाखवून दिलं की कटकारस्थानाला लातूरमध्ये जागा नाही. लातूर इथं फक्त विकास यावरच मतदान होतं हे लातूरनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी ही वाढली आहे. लातूरकरांचा जाहीरनामा जो आपण मतदारांपुढं दिलाय त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण करणार आहोत. पुन्हा एकदा ज्या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षासाठी